बोरिवली, चारकोप, दहिसर, गोराई, मुंबईच्या सीमेवर वसलेल्या परिसराला आपल्या कुशीत सामावून घेणारा मुंबई महापालिकेचा आर-मध्य वॉर्ड. याप्रमाणे जीर्ण झालेल्या आर-मध्य विभागाच्या कार्यालयानं आपली काट टाकून या नव्या आणि आधुनिक इमारतीत प्रवेश केलाय. त्याप्रमाणे हा संपूर्ण वॉर्ड देखील दिवसेंदिवस आधुनिक होत चाललाय. गेल्या काही वर्षांपासून आर-मध्य वॉर्डचा चेहरा मोहरा चांगलाच बदलतोय. मात्र या बदलाबरोबर काही समस्यांनी देखील या वॉर्डात शिरकाव केलाय. वर्षानुवर्ष इथली जनता वाहतूक कोंडीचा सामना करतेय. फुटपाथवरील अतिक्रमणांचा प्रश्न देखील तेवढाच गंभीर बनत चाललाय. हे फेरीवाल्यांचं धोरणची अंमलबजावणी करणं गरजेचं आहे. आज करोडो रुपये खर्च करून आपण रोड बनवतो, फुटपाथ बनवतो, पण फुटपाथवरती फेरीवाले असल्याने ज्येष्ठ नागरिकांना, गर्भवती महिलांना, लहान बालकांना त्याचा खूप त्रास होतो. आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये जरी आम्ही सत्तेमध्ये असलो तरी मुंबई महानगरपालिकेचं लायसन डिपार्टमेंट ह्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करते. रस्त्यांचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. जर आता बरेचसे रस्त्याचे डांबरीकरण होतं आधी, पण त्या पावसामध्ये खड्ड्यांमुळे त्याची खूप दुरावस्था व्हायची, खूप त्रास व्हायचा वाहतुकीला, बाईकवाल्यांना आणि सगळ्यांना सर्रास त्रास व्हायचा. आता BMCनी कॉन्क्रिटायझेशन चालू केलं आहे, पण ते फार मंद गतीने चालू आहे. हे जेव्हा 100% कॉन्क्रिटीकरण होईल रस्त्यांचं वगैरे, तेव्हाच हे चित्र बदलेल. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान म्हणजेच नॅशनल पार्कच्या रूपात या वॉर्डाला ऑक्सिजनची खाण लाभली आहे. मात्र याच नॅशनल पार्क परिसरातल्या नागरिकांना मलेरिया आणि डेंग्यू सारख्या आजारामुळे जीव गमवावा लागतोय. आज जर तुम्ही RTI मधून माहिती काढली तर तुम्हाला असं जाणवतं की डेंग्यूचे जे पेशंट्स आहेत ना, त्याच्यातले 30 मृत्यू फक्त आमच्या विभागातलेच आहेत. त्यातून मलेरियाचे 8 मृत्यू आमच्या विभागातले आहेत. मोठ्या प्रमाणात वातावरण बदललेलं आहे आणि सगळेजण सध्या बोलतात की बदल हवाच, अशा प्रकारचं वातावरण आहे इथे. आणि स्थानिक समस्या वेगवेगळ्या आहेत. नगरसेवक जो आमचा नगरसेवक आहे तो स्वतः त्याचा उद्योजक असल्यामुळे ना वेगवेगळ्या पद्धतीने उद्योगाच्या संकल्पना घेऊन येतो आहे आणि त्यामुळेच बऱ्यापैकी वातावरण विरोधातलं आहे इथलं स्थानिक नगरसेवकाच्या. स्वच्छतेच्या दृष्टीने म्हणाल तर आपल्याकडे अजून जागोजागी कचरा कुंड्या नाही आहेत एकतर, त्यामुळे रस्त्यावर कचरा पडतो. लोकांची मानसिकता बदलण्याची गरज आहे खरं तर. अजून आर-मध्य वॉर्डातल्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या लोकांची संख्या 1 लाखाच्या घरात आहे, तर 38 इमारती धोकादायक म्हणून घोषित करण्यात आल्यात. याशिवाय अनेक जुन्या इमारतींच्या पुनर्वसनाचा प्रश्न हा प्रलंबित आहे. पाण्याच्या कनेक्शनसाठी रहिवाशांना पालिका अधिकारी आणि दलालांचे पाय पकडावे लागत आहेत. मुंबई महानगरपालिकेमध्ये सक्षम अधिकारी असताना पाणी खात्यामध्ये प्लंबरची सहीची काय आवश्यकता? समजा एखाद्या गरीब माणसांना ग्रुप कनेक्शन 5चं घ्यायचं आहे तर मुंबई महानगरपालिकेच्या दुप्पट पैसे हे प्लंबरला द्यावे लागतात. तर काही आमच्या इथे रिझर्वेशन्स आहेत जी गार्डनसाठी आहेत, तर ती अजूनही पडून आहे. तर तिथे काही गोष्टी शिरकाव करण्याचा प्रयत्न करत आहेत. तर ते होण्याच्या आधी मुलांसाठी वेगवेगळी उद्यानं आणि खेळायच्या जागा मला वाटतं कॉर्पोरेशननी लक्ष घालून त्यांनी केलं पाहिजे किंवा स्थानिक नगरसेवकांनी. खाडीमुळे मुंबईच्या मुख्य प्रवाहापासून तुटलेला गोराईचा समावेश आर-मध्य वॉर्डातच होतो. मात्र इथं काँग्रेसचा नगरसेवक असल्यामुळे महापालिकेकडून सापत्न वागणूक मिळत असल्याचा आरोप होतोय. जब हम लोग सत्ता पे नहीं है, जो हमारे समझो मेरा वार्ड नंबर 9 है गोराई, तो बाजू में वजीरा में उपमहापौर जो मिडबावकर जी है उनका वार्ड है जो 16 नंबर में गिना जाता है. सर उधर हम लोग बार बार एप्लीकेशन, बार लेटर, कम से कम 80 लेटर लेने के बाद में भी हमारे सड़कें लेते नहीं है. और बाजू के वार्ड में तो एक नहीं 12 सड़कें वगैरह करते. तो हमारे साथ पक्षपात बहुत होता है महानगर पालिका में. गोराईमधल्या स्थानिकांच्या समस्या ऐकल्यानंतर हा देशाच्या आर्थिक राजधानीचाच भाग आहे का असा प्रश्न कुणालाही पडेल. खूप मागण्या आहेत पण आमची एक तरी मागणी अजून पूर्ण झाली नाही. आता आम्हाला एक तरी हॉस्पिटल नाही आहे, दवाखाना नाही आहे. आमचं केव्हा गरोदर बाया असतात त्यांना डिलिव्हरीचं टाईम आलं की 2-3 तास आम्हाला प्रवासात असे जावं लागते. केव्हा आमच्या ट्रकमध्येच बायका होतात, ट्रक आहे आमच्या ट्रकमध्ये, केव्हा रिक्षामध्येच त्यांची डिलिव्हरी होते. अजिबात पाणी नाही ना. अगदी बिलं ते आवरी येतात ना ती बी आम्हाला भरावं लागतात. पाणी नाही तर अगदी सुके पडले ना तरी आम्हाला बिलं भरावं लागतात. तरी आम्ही भरिताव, चल जाऊन दे नाही पुन्हा मी भरिताव. येताना बिलं ते भरणं भागच आहे. पाणी ते अर्धे ना अजिबातच नाही. 5 वर्ष झाले आम्ही वोटच्या टायमाला बरोबर फक्त बोलतात, पण वोटच्या टायमाला वोट घेतले एकदा संपलं. अगोदर ते लोक आमच्याकडे हात जोडवतात, नंतर आम्हाला त्यांच्याकडे हात जोडायला लागतात.
आर मध्य विभागात आधुनिक सोयी सुविधांचा भरणा असला तरीही संपूर्ण वॉर्डाचा विकास हा एकसारखा झालाय असं चित्र इथं अजिबात नाहीये। संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या आसपास असलेला अनधिकृत बांधकामांचा विळखा असो किंवा गोराई गावात आजही प्राथमिक सोयी सुविधांची असलेली वणवा असो, विषय अतिशय गंभीर आहेत। त्यामुळे याच मुद्द्यांवर आगामी महापालिका निवडणुकीत मतदान करून ही मुंबई बदलायची आहे असा निर्धार इथल्या मतदार राजाने केलाय। कॅमेरामन कृष्णा खापरेसह अमेय राणे, एबीपी माझा, मुंबई।